नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एका अशा मुलीची कहाणी सांगणार आहे जिचं नाव आरती आहे. आरतीच्या जीवनातील ही एक अशी सत्य आणि वेदनादायी कहाणी आहे जिची सुरुवात ऐकूनच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ज्या लाडक्या लेकीला तिच्या वडिलांनी फुलासारखं जपलं, जिच्या प्रत्येक सुखासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्याच बापाच्या निधनानंतर आरतीच्या नशिबात असा काही अंधार आला ज्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पैशाच्या आणि संपत्तीच्या लोभासाठी रक्ताच्याच नात्यांनी जेव्हा असा घाणेरडा खेळ खेळला, एका श्रीमंत बापाच्या लेकीला एका अंधाळ्या माणसाच्या गळ्यात बांधून तिला घरातून हकलून दिलं, तेव्हा त्या दुर्दैवी आरतीवर काय बेतली असेल. पण मित्रांनो, नियतीचा आणि कर्माचा खेळ सुद्धा फार अजब असतो. ज्या माणसाला तिने आपलं दुर्दैव समजून डोळ्यातून अश्रू गाळले, तोच माणूस पुढे जाऊन तिच्या आयुष्यात असा काही बदल घडवणार होता ज्याची कोणी कधी कल्पनाही केली नसेल. चला आज ऐकूया आरतीच्याच तोंडून तिची ही अंगावर काटा आणणारी, संपत्तीच्या लाभाविरुद्धची आणि सत्याचा शोध घेणारी एक हृदयस्पर्शी कहाणी. माझं नाव आरती आहे. लोक म्हणतात की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा काळ नक्कीच येतो जेव्हा त्याला वाटतं की आपली ही दुनिया कधीच बदलणार नाही, सगळं नेहमी असंच राहील. आधी मलाही असंच वाटायचं की माझे बाबा नेहमी माझ्यासोबत असतील. मी जेव्हाही सकाळी डोळे उघडायचे तेव्हा सगळ्यात आधी माझ्या खोलीच्या मोठ्या खिडकीतून येणारी कोवळी ऊन माझ्या चेहऱ्यावर पडायची. माझी खोली आमच्या जुन्या पण अत्यंत सुंदर हवेलीच्या दुसऱ्या मजल्यावर होती. पांढऱ्या रंगाच्या भिंती, हलके गुलाबी पडदे आणि पुस्तकांनी भरलेली लाकडी अलमारी, सोबतच खिडकीजवळ ठेवलेला झुला. माझ्यासाठी तीच माझी संपूर्ण दुनिया होती. पण त्या दुनियाचा सगळ्यात सुंदर भाग माझी खोली नव्हती, तर माझे बाबा होते. दररोज सकाळी न चुकता बरोबर 6 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा हळूच उघडायचा. बाबा प्रेमानं विचारायचे, माझी प्रिन्सेस उठली की अजूनही स्वप्नांच्या दुनियेतच फिरते? आणि मी प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक डोळे बंद करूनच राहायचे. मग बाबा हळूच माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचे, अच्छा, म्हणजे आज सुद्धा झोपण्याचं नाटक चालू आहे की काय? मी एकदमच त्यांचं मनगट पकडायचे आणि ते मोठ्याने हसायचे. अरे, माझी लेक तर आधीपेक्षाही जास्त हुशार झालीये. त्यानंतर मी बेडवर बसून त्यांच्या गळ्याशी मिठी मारायचे. गुड मॉर्निंग बाबा. त्यावर तेही प्रेमाने म्हणायचे, गुड मॉर्निंग बेटा. मला आजपर्यंत असा एकही दिवस आठवत नाही ज्या दिवशी सकाळी उठून मी सगळ्यात आधी माझ्या बाबांचा चेहरा पाहिला नसेल. ते नेहमी म्हणायचे की ज्या घराची सकाळ लेकीच्या हसण्याने होते त्या घराच्या सुखसमृद्धीत कधीच कमतरता येत नाही. यावर मी नुसतीच लाजत मुस्कुरायचे आणि खालून किचनमधून भांड्यांचा हलका हलका आवाज यायला लागायचा, जणू आई माझा नाश्ता तयार करत होती. मग बाबा माझा हात पकडून मला पायऱ्यांवरून खाली घेऊन जायचे. आमची हवेली बरीच मोठी होती. समोरच पसरलेलं हिरवगार लॉन, मध्ये संगमरवरी गोर फवारा आणि चहोबाजूला रंगबिरंगी फुलं. सकाळचं दव अद्यापही गुलाबांच्या पाकळ्यांवर मोत्यांसारखं चमकत असायचं. बाबा बरेचदा तिथे काही क्षण थांबायचे आणि मला म्हणायचे, बघ आरती, फुलं नेहमी नतमस्तक होऊन वाकून फुलतात, म्हणूनच माणसानेही कधीच गर्व किंवा अहंकार करू नये. मी प्रत्येक वेळी त्यांना तोच प्रश्न विचारायची, मग जे लोक गर्व करतात ते वाईट असतात का? बाबा हसून म्हणायचे, नाही बेटा, ते वाईट नसतात, बस त्यांना अजून आयुष्याने शिकवलेलं नसतं. मी त्यांचे प्रत्येक शब्द अशा तन्मयतेनं ऐकायचे जणू एखादं लहान मूल एखादी सुंदर गोष्ट ऐकत असावं. मग नाश्त्याच्या टेबलवर बसताच बाबांची एक सवय होती, ते आधी माझी प्लेट वाढायचे आणि मग स्वतःची. एके दिवशी मी त्यांना विचारलं, बाबा, तुम्ही आधी स्वतःची प्लेट का नाही वाढून घेत? त्यावर त्यांनी माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं होतं, कारण बापाचं पोट आपल्या मुलाला जेवताना पाहून आधीच भरून जातं. त्यावेळी मला त्या बोलण्याचा अर्थ समजला नव्हता, पण आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा समजतं की या जगात सगळ्यात खास नातं फक्त आई आणि वडिलांचं असतं. माझे बाबा या शहरातले सगळ्यात मोठे बिझनेसमॅन होते. लोक त्यांची भेट घेण्यासाठी महिने आधी अपॉइंटमेंट घ्यायचे. मोठे मोठे नेते, अधिकारी, उद्योगपती सगळे त्यांच्या समोर बसताना आपला आवाज सुद्धा खाली करायचे. एकदा त्यांची एक खूप महत्वाची मीटिंग चालू होती.
जवळपास 10 लोक कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. मी नॉक न करताच सरळ आत गेले. सगळ्यांची नजर माझ्यावर येऊन थांबली. त्या क्षणी मी थोडी घाबरलेच आणि त्यांना म्हणाले, सॉरी बाबा. पण बाबा लगेच आपल्या खुर्चीवरून उठले आणि प्रेमाने म्हणाले, अरे माझ्या लेकीला सॉरी बोलण्याची गरज नाही. त्यांनी सगळ्यांच्या समोर माझा हात धरला आणि म्हणाले, एक मिनिट, मीटिंग नंतरही होईल. त्यांनी माझ्याकडे बघून विचारलं, काय झालं? मी हळूच म्हणाले, तुम्ही सकाळी प्रॉमिस केलं होतं ना की माझ्यासोबत फिरायला येणार, आणि तुम्ही विसरलात. कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलेले सगळेजण एकमेकांचे चेहरे बघू लागले. पण बाबांनी एक क्षणही न विचारता आपली फाईल बंद करून टाकली आणि म्हणाले, आता मीटिंग अर्धा तासानंतर होईल. एवढं बोलून ते माझ्यासोबत बाहेर आले. मी त्यांना विचारलं, बाबा तुमची मीटिंग तर महत्वाची होती ना? त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने सांगितलं, लेकीपेक्षा जास्त महत्वाचं सुंदर काहीही नसतं. त्या दिवशी पहिल्यांदा मला जाणीव झाली की मी फक्त त्यांची लेक नाहीये, तर त्यांची संपूर्ण दुनिया आहे. त्या दिवशी सकाळी हवेली नेहमीप्रमाणे आनंदानं आणि चैतन्याने भरलेली होती. मी बाल्कनीत उभी राहून खालचा नजारा पाहत होते. बाबा रोजच्या प्रमाणे लॉनमध्ये फेऱ्या मारत होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता. पण आज ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. साधारण बाबांच्याच वयाचे, चेहऱ्यावर कमालीची सादगी असलेले आदित्य अंकल होते. मी लहानपणापासून त्यांना ओळखत होते. बाबा जेव्हाही त्यांच्यासोबत असायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि सुख दिसत असे. मी खाली आले तेव्हा दोघंही कशावर तरी मोठ्याने हसत होते. मला बघून बाबा म्हणाले, बघा माझी प्रिन्सेस पण आली. मी हसत त्यांच्याकडे गेले. गुड मॉर्निंग बाबा. त्यानंतर मी आदित्य अंकलच्या पाया पडले. त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद दिला. नेहमी खुश रहा बेटा. मी हसून विचारलं, अंकल तुम्ही इतक्या दिवसानंतर आलात? त्यांनी हसत उत्तर दिलं, बेटा जसं जसं वय वाढतं तसं काम कमी होत नाही, उलट आणखी वाढतात. त्यानंतर आदित्य अंकल आणि बाबा त्यांच्या कॉलेजच्या दिवसाच्या जुन्या गोष्टी काढू लागून गप्पा मारू लागले. त्या दोघांच्या जुन्या गोष्टी ऐकून मी खूप हसले आणि त्यावेळी मी पहिल्यांदाच बाबांना इतकं लाजत असलेलं पाहिलं. नाश्त्यानंतर बाबा आणि आदित्य अंकल बागेच्या दिशेने निघून गेले. अशीच गंमत करत करत संध्याकाळ झाली आणि आदित्य अंकल तिथून निघायला लागले. मी त्यांना सोडवायला गेटपर्यंत गेले होते. जाता जाता त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, स्वतःची काळजी घे बेटा. मी हसून म्हणाले, अंकल तुम्ही लवकर परत या. त्यांनी फक्त मंद स्मित करत उत्तर दिलं, हो नक्कीच बेटा. त्यानंतर त्यांची गाडी हळूहळू हवेलीच्या बाहेर निघून गेली. मी बऱ्याच वेळेपर्यंत ती गाडी जाताना पाहत उभी होते. पण त्यावेळी मला तिजोरीत दडलेल्या एका रहस्याची पुसटचीही कल्पना नव्हती की हाच माणूस एक दिवस माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आपल्या छातीत लपून बसलेला आहे. पण त्या सत्यापर्यंत पोहोचायला अजून खूप वेळ बाकी होता. आदित्य अंकल गेल्यानंतर आयुष्य पुन्हा त्या संत गतीनं चालू लागलं. सकाळी बाबांच्या आवाजाने डोळे उघडणं, दुपारी त्यांच्यासोबत जेवणं, संध्याकाळी लॉनमध्ये फेऱ्या मारणं आणि रात्री गच्चीवर बसून तासनतास गप्पा मारणं हा आमचा नित्यक्रम होता. त्यावेळी मला खरंच वाटायचं की माझ्या आयुष्यात कधीच काही वाईट होऊ शकत नाही, कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाबांचा हात आहे आणि मला पूर्ण खात्री होती की जोपर्यंत ते माझ्यासोबत आहे तोपर्यंत कोणतीही अडचण मला शिवूही शकणार नाही. एकदा अचानक बाबांनी मला विचारलं, आरती ऐक ना, जर मी तुझ्याकडे एक वचन मागितलं तर तू देशील का? मी लगेच म्हणाले, बाबा तुमच्यासाठी तर मी काहीही करू शकते. त्यांनी हलकसं हसत म्हटलं, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी कधीही चुकीचा रस्ता निवडू नकोस आणि कधीही कोणाचा हक्क हिरावून घेऊ नकोस. यावर मी हसून म्हणाले, बाबा हे तुम्ही कशाला बोलताय? मी असं कधीच करणार नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक अजीब गांभीर्य आणि काळजी होती. मला माहीत आहे, म्हणूनच मला तुझा खूप अभिमान आहे. त्याच रात्री हवेलीमध्ये एका छोट्याशा पूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अनेक नातेवाईक आले होते. काका काकू सुद्धा तिथे होते. मी कधीच त्यांच्या वागण्यात कोणताही खोटा किंवा दुजाभाव अनुभवला नव्हता. त्या दिवशीही काकू मला वारंवार स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घालत होत्या आणि म्हणत होत्या, माझी बिटिया तर आता दिवसेंदिवस आणखी सुंदर होत चालली आहे. पण त्यावेळी जर कोणी मला असं सांगितलं असतं की हेच लोक एक दिवस माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वेदनेचं कारण बनतील, तर कदाचित मी त्या व्यक्तीला वेडाच समजलं असतं. असंच रात्रीचे 10 वाजण्याच्या सुमारास पाहुणे निघू लागले आणि संपूर्ण हवेली पुन्हा एकदा शांत झाली.
मी माझ्या खोलीच्या बाल्कनीमध्ये उभी होते. खाली लॉनमध्ये बाबा एकटेच फेऱ्या मारत होते. मी त्यांना वरूनच हाक मारली, बाबा. त्यांनी वर पाहिलं आणि हसून म्हणाले, होय बेटा, उद्या आपण कुठेतरी बाहेर जायचं का? मी आनंदाने विचारलं, खरंच? मग उद्याचा पूर्ण दिवस फक्त माझ्या नावाचा असेल ना? त्यांनी हसून हात वर करत वचन दिलं, पक्क वचन. आम्ही दोघंही खळखळून हसलो. पण मला तेव्हा कुठे माहीत होतं की हे माझ्या बाबांचं माझ्याशी केलेलं शेवटचं आणि अखेरचं वचन असणार आहे. मग पुढची सकाळ उजाडली. मी खूप जास्त खुश होते. पटपट तयार होऊन मी खाली आले. पण आज बाबा आधीपासून तयार उभे होते. त्यांच्या हातात कारच्या चाव्या होत्या. मी आश्चर्याने विचारलं, अरे बाबा, तुम्ही तर म्हणाला होतात की आजचा पूर्ण दिवस तुम्ही माझ्यासोबत घालवणार आहात. त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाले, बेटा, एक खूप महत्वाची मीटिंग आहे. मी अगदी 2 तासात परत येतो. त्यानंतर उरलेला सगळा दिवस फक्त आणि फक्त माझ्या लेकीचाच असेल. मी थोडं रुसल्यासारखं केलं आणि विचारलं, पक्क ना बाबा? त्यांनी हसून उत्तर दिलं, मी आजपर्यंत माझ्या लेकीला दिलेलं कोणतंही वचन मोडलं का कधी? यावर मी लगेच हसले. जाता जाता त्यांनी मागे वळून मला पाहिलं, एक गोड स्माईल दिलं आणि हवेलीच्या मेन गेटमधून बाहेर निघून गेले. मी खूप वेळ ते जात आहेत तिकडे पाहत उभी राहिले. पण मला तेव्हा अजिबात अंदाज नव्हता की त्या सकाळी मी माझ्या बाबांना शेवटच्या वेळी आपल्या डोळ्यांनी पाहत होते. मुख्य गेट बंद होण्याचा तो आवाज जणू संपूर्ण घरात घुमला. मी काही क्षण तसेच उभी राहिले. नेहमीसारखा विचार केला की 2 तासांनी बाबा परत येतील आणि मग आपण मस्त बाहेर जाऊ. पण मला तीळ मात्र ही कल्पना नव्हती की नियतीने त्या 2 तासाच्या बदल्यात माझ्याकडून माझी संपूर्ण दुनिया, माझं आयुष्यच हिरावून घेण्याचा निर्णय घेतला होता. मी मनात विचार केला की बाबा परतेपर्यंत त्यांच्या आवडीची खीर बनवून ठेवूयात. मी किचनमध्ये गेले आणि तिथल्या मोलकरणीला सांगितलं, काकू, आज बाबा आल्यावर त्यांच्यासाठी खीर नक्की बनवा. त्यांना ती वेलची घातलेली खीर सगळ्यात जास्त आवडते. ती हसून म्हणाली, होय बेटिया, मी बनवून ठेवते. त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर जेवढा आनंद होता, कदाचित तेवढा आनंद याआधी कधीच नव्हता. कारण आज संपूर्ण दिवस फक्त मी आणि माझे बाबा एकत्र घालवणार होतो. वेळ हळूहळू सरकत होता. मी दर 5-10 मिनिटांनी वारंवार घड्याळाकडे पाहत होते. कधी बाल्कनीत जाऊन रस्त्याकडे डोकावून पाहणं आणि प्रत्येक वेळी रस्ता रिकामा बघून स्वतःशीच म्हणणं की बस, बाबा आता आलेच असतील. असं साधारण दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हवेलीच्या बाहेर अचानक एक गाडी येऊन थांबली. मी धावत बाहेर आले, पण ती बाबांची गाडी नव्हती. त्यातून 2 पोलीस उतरले. त्यांच्या मागे आणखी एक माणूस होता, ज्याच्या चेहऱ्यावर कमालीची घबराट दिसत होती. हे दृश्य बघून माझी पावलं तिथंच थिजली. छातीचे ठोके अचानक खूप वाढले. एक अजीब आणि अनामिक भीती माझ्या मनात दाटली, ज्याचं कारण मला अजिबात समजत नव्हतं. मी स्वतःला सावरत विचारलं, जी, तुम्हाला कुणाला भेटायचंय? ते दोन्ही पोलीस काही सेकंद गप्प राहिले. मग त्यातील एकाने अगदी मंद आवाजात विचारलं, तुम्ही वीर सिंगची मुलगी आहात का? माझ्या ओठांवर एक हलकीशी स्माईल आली. होय, मीच त्यांची मुलगी आहे. काय झालं? बाबा कुठे आहेत? यावेळी कोणीच काही बोललं नाही. फक्त प्रत्येकाची मान खाली झुकली. माझ्या हृदयाचे ठोके आता इतके वेगाने पडत होते की मला स्वतःलाच त्याचा आवाज ऐकू येत होता. तेवढ्यात एक पोलीस अधिकाऱ्याने खूप हळू आवाजात सांगितलं, आम्हाला खूप वाईट वाटतं हे सांगताना, पण वीर सिंगच्या गाडीचा अपघात झालाय. माझ्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. मी क्षणाचाही विलंब न करता म्हणाले, काय काय बोलताय तुम्ही हे? त्यांनी हळूच मान खाली झुकवली. आम्ही त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांचं पुढचं वाक्य माझ्या कानापर्यंत पोचलंच नाही. मला असं वाटलं जणू अचानक या संपूर्ण दुनियेचा आवाजच बंद झालाय. माझ्या आसपास उभे असलेले लोक काहीतरी बोलत होते, पण मला काहीच ऐकू येत नव्हतं. फक्त एकच गोष्ट माझ्या डोक्यात सतत घुमत होती, नाही, असं होऊ शकत नाही. मी कुणाचंही ऐकून न घेता हवेलीतून बाहेर धाव घेतली. आरती बेटा थांब. मागे सगळे मला अडवत होते, पण त्यावेळी माझ्या पायांमध्ये जणू कोणीतरी प्राणाची नवी ऊर्जा भरली होती. डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत होता आणि मी सतत एकच गोष्ट पुटपुटत होते, नाही, माझ्या बाबांना काहीच होऊ शकत नाही. त्यांनी मला वचन दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की ते 2 तासात परत येतील. बाबा आपलं कधीच कोणतं वचन मोडत नाहीत. काही वेळाने मी त्या लोकांच्या मागे रुग्णालयात पोचले. तिथे खूप गर्दी होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट होतं, पण कोणाचीही हिंमत होत नव्हती माझ्या डोळ्यात बघायची.
मी गर्दीला बाजूला सारत आत शिरले आणि तेव्हाच माझी नजर एका पांढऱ्या चादरीने झाकलेल्या स्ट्रेचरवर पडली. माझे पावलं जणू जमिनीवर खिळली. मी माझ्या थरथरणाऱ्या हाताने ती पांढरी चादर हळूच बाजूला सारली आणि त्या क्षणी माझी संपूर्ण दुनिया तिथेच थांबली. ते माझे बाबा होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं जणू ते फक्त गाढ झोपेत आहेत आणि आत्ताच उठून माझ्याशी गप्पा मारू लागतील. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून ढसढसा रडू लागले. उठा ना बाबा, बघा मी आले आहे. तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही तुमचं कोणतंही वचन कधीच मोडणार नाही. बघा ना, मी तुमची वाट पाहत आहे. प्लीज एक वेळा डोळे उघडा ना. पण यावेळी त्यांनी माझं डोकं गोंजारलं नाही, ना हसून मला आपली प्रिन्सेस म्हटलं. यावेळी माझा आवाज त्यांच्याशी धडकून पुन्हा माझ्याच कानापर्यंत परत आला. त्या क्षणी कोणीतरी मला मागून घट्ट पकडून घेतलं. मी वळून पाहिलं तर ते आदित्य अंकल होते. पण त्यांनी काहीच म्हटलं नाही. त्यांनी फक्त मला आपल्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी एका मोठ्या माणसाला एखाद्या लहान मुलासारखं हुंदका देऊन रडताना पाहिलं. त्या क्षणी मला समजलं की मी फक्त माझे बाबा नाही गमावले, तर त्या माणसाने आपला सगळ्यात जवळचा मित्र गमावला आहे. मी बाबांच्या छातीशी लावून ढसढसा रडू लागले. वारंवार त्यांचा चेहरा हातात घेऊन सांगत होते, बाबा उठा ना, बघा मी तुमच्या जवळ आले आहे. तुम्ही मला वचन दिलं होतं ना, तुम्ही तुमचं वचन कधीच मोडत नाही. पण यावेळी ना माझ्या अश्रूंना त्यांनी जागं केलं, ना माझ्या हक्केला. रुग्णालयाच्या त्या थंडगार खोलीमध्ये फक्त माझ्या सिसक्या आणि हुंदकेच दुमदुमत होते. चहूबाजूला उभे असलेले लोक मुकपणाने हा सगळा आघात पाहत होते. कोणाकडेही मला धीर देण्यासाठी शब्द नव्हते. फक्त आदित्य अंकल यांनी थरथरणाऱ्या आवाजात म्हटलं, आरती. मी लगेच त्यांच्या छातीशी लावून ढसढसा रडले. अंकल, यांना सांगा ना उठायला. आदित्य अंकलच्या डोळ्यातूनही अश्रूचा पूर वाहू लागला. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण पुढच्या क्षणी त्यांनी असं काहीतरी सांगितलं की माझी उरली सुरली हिंमतही पूर्णपणे तुटून पडली. त्यांनी खूप मंद आवाजात म्हटलं, बेटा तुमची आई सुद्धा. त्यांच्या पुढचा शब्द माझ्या कानात जणू शिशे ओतल्यासारखा भासू लागला. ती सुद्धा त्याच गाडीत होती. माझा श्वासोच्छवास जणू तिथंच थांबला. मी त्यांच्याकडे शून्य नजरेनं पाहिलं. नाही अंकल, आई तर मैत्रिणीच्या घरी गेली होती ना. आदित्य अंकल यांनी अत्यंत वेदना भरल्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं. ऑफिसमधून निघाल्यानंतर वीर त्यांना सोबत घेऊन घराकडे येत होते. पण वाटेत हायवेवर एक भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झालं. त्याने अनेक गाड्यांना धडक दिली. तुमच्या मम्मी पप्पांची कार सुद्धा त्या अपघाताच्या जाळ्यात आली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काही न बोलता रुग्णालयाच्या त्या खोलीत इकडे तिकडे नजर फिरवू लागले आणि तेव्हाच माझी नजर बाजूच्या एका स्ट्रेचरवर पडली. त्याच्यावरही एक पांढरी चादर टाकलेली होती. माझी पावलं नकळत तिकडे सरसावली. प्रत्येक पावलागणिक माझ्या छातीचे ठोके वेगाने वाढू लागले. मी मनातल्या मनात देवाला फक्त एकच प्रार्थना करत होते, देवा ही माझी आई नसावी, प्लीज ती माझी आई नसावी. मी थरथरण्या हातांनी त्या पांढऱ्या चादरीचा कोना पकडला, पण तो मागे ओढण्याची माझी अजिबात हिंमत होत नव्हती. त्यानंतर आदित्य अंकल माझ्याजवळ आले. त्यांनी माझा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला आणि मग कापत्या हातांनी मी ती चादर बाजूला सारली. माझी आई अगदी शांत झोपल्यासारखी तिथे सुशेगात पडली होती. तिच्या कपाळावर दुखापतीची हलकीशी खून स्पष्ट दिसत होती आणि चेहऱ्यावर अगदी तोच गोड सुकून होता, जणू ती फक्त गाढ झोपेत आहे. माझे ओठ थरथरले, पण यावेळी माझ्या तोंडातून किंकाळी सुद्धा फुटली नाही. फक्त एकच शब्द ओठातून बाहेर पडला, आई. मी तिच्या पायाजवळ खाली बसून जागीच सुन्न झाले. माझ्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते, पण माझा आवाज जणू कुठेतरी कायमचा हरवून गेला होता. मी टक लावून तिच्याकडे पाहतच राहिले खूप वेळ. कदाचित माझा जीव अजूनही हे सत्य स्वीकारायला तयार नव्हता की ज्या आईने आज सकाळी स्वतःच्या हाताने माझ्या केसात तेल घातलं होतं, ती आता मला कधीच बेटा म्हणून हाक मारणार नाही. काही क्षणातच डॉक्टर आत आले. त्यांनी आदित्य अंकलशी अत्यंत मंद आवाजात काहीतरी बोलणं केलं. त्यानंतर पोलीसही आले. कागदोपत्री कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. मी मात्र अजूनही तिथेच बसून होते. मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता. माझी नजर कधी पप्पांवर जाई तर कधी आईवर. असं वाटत होतं जणू माझी संपूर्ण दुनिया त्या दोन स्ट्रेचरवर मूकपणे झोपून राहिली आहे.
ज्या अंगणात आज सकाळीच एखाद्या सणासारखी खळखळणारी हसरी गाणी आणि चैतन्य होतं, तिथे आता फक्त आणि फक्त मन सुन्न करणाऱ्या रडण्याचा आवाज घुमू लागला होता. नातेवाईक, शेजारी आणि शहरातील मोठे मोठे लोक सगळेजण तिथं जमा झाले होते. ज्या हवेलीत कधीच चैतन्य संपलं नव्हतं, आज तिथे असा सुन्न करणारा सन्नाटा पसरला होता, जो मनाचा काच चिरत होता. मी दाराजवळ उभं राहून एकटक माझ्या आईबाबांकडे पाहत होते. मला अजून असं वाटत होतं की आता कोणीतरी येईल आणि मला सांगेल की हे सगळं फक्त एक वाईट स्वप्न होतं. पण काही स्वप्न डोळा उघडल्यानंतरही संपत नाहीत, ती कायमची हकीकत बनून उरतात. बाबांच्या आवडीची वेलची घातलेली खीर त्याच भांड्यात तशीच पडून होती, जी मी सकाळी मोठ्या प्रेमाने बनवून खूप खुश झाले होते. मी त्या भांड्याकडे बघून सारखी एकच गोष्ट विचार करत होते, काश त्यावेळी मला माहीत असतं की ही खीर कधीच बाबांपर्यंत पोहोचू शकणार नाही. माझ्या डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रूचा पूर वाहू लागला. संपूर्ण रात्रभर हवेलीत लोकांचं येणं जाणं सुरू होतं. कोणी बाबांच्या चांगुलपणाच्या गोष्टी सांगत होतं, तर कोणी आईच्या साधेपणाचं कौतुक करत होतं. पण खरं सांगू का, त्यावेळी मला कोणाचंच काही ऐकू येत नव्हतं. मी फक्त आई आणि बाबांच्या जवळ बसून कधी बाबांच्या हाताकडे पाहिजे, तर कधी आईच्या चेहऱ्याकडे. आणि दर काही मिनिटांनी मला असं वाटायचं की ते दोघं आत्ताच उठून बसतील. पण तिथे त्यांच्या अंतिम प्रवासाची तयारी सुरू होती. पांढरी चादर पसरवली जात होती, लोक लाकडं जमा करत होती. सगळीकडे फक्त आणि फक्त एकाच रंगाचं सावट होतं, पांढरा. मी ढसढसा रडू लागले. बाबा, तुम्ही म्हणाला होतात ना की तुम्ही मला कधीच एकटं सोडणार नाही, मग तुम्ही दोघं असे निघून गेलात मला सोडून. पण तिकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. फक्त माझ्या सिसक्या आणि हुंदकेच तिथे दुमदुमत होते. त्यावेळी आदित्य अंकल तिथे आले, पण यावेळी त्यांनी मला कोणतीही खोटी सांत्वनाची थाप दिली नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं, रडून घे बेटा, मन हलकं होईल. मी थरथरत्या आणि रडवेल्या आवाजात त्यांना विचारलं, अंकल, आता मी कुणासाठी जगू? माझा हा प्रश्न ऐकून त्यांच्याही डोळ्यात पाणी वाहू लागलं. त्यांनी मला उत्तर देण्याआधी स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. मग ते म्हणाले, तुझे बाबा तुला खूप खंबीर बनवू इच्छित होते. जर आज ते तुला पाहत असतील तर त्यांना अजिबात आवडणार नाही की त्यांची लेक अशी हताश होऊन खेळावी. यावर मी मान खाली घातली. पण मी खंबीर नाहीये अंकल, मी खूप घाबरले आहे. तेव्हा त्यांनी अगदी तसाच माझ्या डोक्यावरून हात फिरवला, जसे बाबा फिरवायचे. बेटा, लक्षात ठेव, काळ्या कुट्ट रात्रीनंतर सकाळ उजडल्याशिवाय राहत नाही. एक ना एक दिवस सूर्य पुन्हा उगवतोच. त्यावेळी मला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ नीटसा समजला नाही. पण काही वेळाने त्यांची अंत्ययात्रा निघण्याची वेळ आली. त्या क्षणी माझ्या पायातली सगळी ताकद जणू नाहीशी झाली होती. आई आणि बाबा दोघेजण एकमेकांच्या शेजारी पांढऱ्या फुलांच्या चादरीत शांत झोपले होते. त्यांना अशा अवस्थेत बघून मी माझे अश्रू अजिबात रोखू शकले नाही. मी दोघांच्या जवळ जाऊन बसले. आधी आईचं कपाळ टिपलं आणि मग बाबांचा हात माझ्या कपाळाला लावला. मी तुम्हा दोघांशिवाय कशी जगणार? माझा हा हंबरडा ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले. पण त्या गर्दीत उभे असलेले दोन चेहरे असेही होते, जे दुःखी तर नक्कीच दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यात अश्रूपेक्षा काहीतरी वेगळंच कटकारस्थान आणि विचार करण्याची बेचैनी जास्त जाणवत होती. ते माझे काका आणि काकू होते. पण त्यावेळी माझ्याकडे त्या सगळ्याचा विचार करायला वेळ नव्हता, कारण माझी संपूर्ण दुनियाच माझ्यापासून दूर चालली होती. जेव्हा आई आणि बाबांची अंत्ययात्रा हवेलीच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडली, असं वाटलं जणू त्या दरवाजातून फक्त दोन देह नाही, तर माझी संपूर्ण दुनिया कायमची बाहेर जात आहे. मी त्यांच्या मागे पावलं टाकू लागले. माझे पाय थरथरत होते. डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं होतं. कित्येकदा असं वाटलं की मी आता कोसळेन, पण प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या हाताने मला सावरलं. सूर्य डोक्यावर आला होता. हलकी हलकी गरम हवा सुटली होती. चहूबाजूला एक अजबच आणि सुन्न करणारी शांतता पसरली होती. चितेवर रचलेल्या लाकडांचा कर्कश आवाज आणि रडणाऱ्या लोकांच्या सिसक्या फक्त ऐकू येत होत्या. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्या माणसाने लहानपणापासून माझी बोट धरून मला चालायला शिकवलं, त्याच माणसाला एक दिवस स्वतःच्या हाताने अखेरचा निरोप द्यावा लागेल. मी एका कोपऱ्यात उभं राहून हे सगळं पाहत होते. मला समजत नव्हतं की हे सगळं खरं घडतंय की मी एखादं भयानक स्वप्न पाहत आहे.
तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला, मुलीला पुढे बोलवा. सगळ्यांच्या नजरा माझ्यावर वळल्या. माझे पाय जणू जमिनीशी खेळले होते. मग आदित्य अंकल हळूहळू माझ्याजवळ आले. त्यांनी काहीच म्हटलं नाही, फक्त माझा थरथरणारा हात धरून मला आईबाबांच्या चितेसमोर नेऊन उभं केलं. त्या क्षणी माझे हात वाईट रीतीनं कापत होते. त्या थरथरण्या हातांनी मी चितेला अग्नी दिला आणि ढसढसा रडत फक्त एवढंच म्हणू शकले, माझ्याकडून कधी कोणती चूक झाली असेल तर मला माफ करा. मी कधीच विचार केला नव्हता की तुम्ही मला अशा प्रकारे सोडून निघून जाल. तिथे उभे असलेले अनेक लोक आपले चेहरे दुसरीकडे वळवून उभे राहिले. कदाचित माझे ते शब्द ऐकून त्यांचेही डोळे भरून आले असतील. मी स्तब्ध उभी राहून ती आग पाहत राहिले. काही क्षणापूर्वी ज्या दोन माणसांमुळे माझा संसार स्वर्ग होता, तेच आज आगीच्या ज्वालांमध्ये कायमचे नाहीसे होत चालले होते. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की आता मी जगात खरोखर पूर्णपणे एकटी पडली आहे. संध्याकाळपर्यंत सगळेजण हवेलीत परत आले, पण ती हवेली आता आधीसारखी राहिली नव्हती. कारण घर कधीही विटा सिमेंटने बनत नाही, ते आपल्या माणसांनी बनतं. मी हळूहळू चालत माझ्या खोलीच्या दिशेने निघाले. वाटेत बाबांची स्टडी रूम लागली. दरवाजा अर्धा उघडा होता. मी आत पाऊल टाकलं तर सगळं काही अगदी तसंच होतं जसं बाबा सकाळी सोडून गेले होते. टेबलवर उघडी डायरी, त्यांचा चष्मा आणि ती खुर्ची ज्यावर बसून ते तासनतास काम करायचे. मी हळूच त्या खुर्चीला हात लावला आणि तिथे जाऊन बसले. माझ्या समोर टेबलवर एक फोटो फ्रेम ठेवली होती. त्या फोटोत मध्यभागी मी होते. एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला बाबा. तिघे जण खळखळून हसत होते. मी थरथरत्या हातांनी तो फोटो उचलला आणि आपल्या छातीशी घट्ट धरत हुंदका देऊन म्हणाले, तुमचं नाव आज सुद्धा इथेच आहे बाबा, फक्त तुम्ही नाही आहात. एवढं बोलताच माझी उरली सुरली हिंमत पूर्णपणे संपली आणि मी जमिनीवर बसून ढसढसा रडू लागले. रात्र आता बरीच गडद झाली होती. हवेलीत आलेले पाहुणे आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले होते, पण मी अजून स्टडी रूम मध्ये बसून होते. तेवढ्यात बाहेरून कुणाचा तरी कुजबुजणारा आवाज ऐकू आला. बिचारी मुलगी, एकाच दिवसात पूर्ण पोरकी झाली. दुसरा आवाज आला, नशीब असं कोणाच्या क्षेत्रावरही येऊ नये. मी माझे अश्रू पुसले आणि मूकपणे खिडकीतून बाहेर अंधारात पाहू लागले. पण त्या क्षणी मी फक्त एक अशी लेक होते जिने एका दिवसात आपले आई आणि बाबा दोघंही कायमचे गमावले होते. आई बाबांच्या जाण्याने जणू वेळ तिथेच थिजून थांबली होती. लोक म्हणायची की वेळ प्रत्येक जखम भरून काढते, पण मला मात्र असं वाटत होतं जणू प्रत्येक जाणारा दिवस माझ्या जखमेवर मीठ चोळत आहे. हवेलीत सकाळ तर व्हायची, पण आता मला उठवायला कोणाचाही गोड आवाज येत नव्हता. आधी दररोज सकाळी बरोबर 6 वाजता माझ्या खोलीचा दरवाजा हळूच उघडायचा. बाबा येऊन आपल्या प्रिन्सेसला उठवायचे, पण आता सकाळीही सन्नाटा यायचा आणि संध्याकाळही शांततेतच निघून जायची. कित्येकदा मी झोपेतून अचानक जागी व्हायचे. मला वाटायचं की बाबा आले असतील, पण खोलीत नजर फिरवली की चहूबाजूला फक्त आणि फक्त पोकळी आणि सन्नाटा असायचा. आईचं कपाट अनेक दिवस तसंच बंद राहिलं. एके दिवशी न जाणे का मी हिम्मत करून ते उघडलं. आत त्यांच्या साड्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक साडीला त्यांच्या आवडीचा तो हलकासा परफ्यूम दरवळत होता. त्यातून मी एक साडी बाहेर काढली आणि ती माझ्या चेहऱ्याला लावली. त्या दिवशी मला जाणीव झाली की आठवणींनाही एक सुवास असतो, जो माणूस निघून गेल्यानंतरही तो मनुष्य आपल्या आसपास असल्याचा भास खूप वेळेपर्यंत घडवत राहतो. दुसरीकडे हवेलीत नातेवाईकांची येण्या जाण्याचं सत्र सुरूच होतं. कोणीतरी मला समजावून सांगत होतं, तर कोणी म्हणत होते की बेटा, आता तुला हिम्मत ठेवावी लागेल, धीर धर. पण मी प्रत्येकाचं म्हणणं ऐकून फक्त हलकीशी मान डुलवायचे. माझ्याकडे कुणालाही उत्तर देण्याची ताकदच उरली नव्हती. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मी नक्की अनुभवली, ती म्हणजे काका आणि काकू सतत माझ्या आसपासच असायचे. जर मी जेवले नाही तर काकू स्वतः ताट घेऊन माझ्या खोलीत यायची आणि प्रेमाने म्हणायची, बेटा, जर तू अशी स्वतःला त्रास करून घेशील तर वरून तुझ्या आई बाबांनाही खूप दुःख होईल. मी न बोलता 2-4 घास खायचे. काका रोज संध्याकाळी माझ्या खोलीत येऊन विचारायचे, काही हवं असेल तर सांग बेटा, आता आम्ही तुझं कुटुंब आहोत. त्यांचं हे बोलणं ऐकून माझे डोळे भरून यायचे. मी खरोखरच असा विचार करू लागले होते की वरच्या न्यायालयाने जरी माझे आई बाबा माझ्यापासून हिरावून घेतले असले तरी मला पूर्णपणे पोरकं केलेलं नाही. अनेक दिवस संपूर्ण घरात आई आणि बाबांच्या आठवणी काढल्या जात होत्या. दररोज सकाळी त्यांच्यासाठी पूजा अर्चा होत होती. गरिबांना अन्नदान केलं जात होतं.
नातेवाईक एकत्र बसून आईबाबांच्या चांगल्या आठवणी सांगत होते. कधी कधी मीही एका कोपऱ्यात मुकपणे बसून त्यांचं बोलणं ऐकत राहायचे. जेव्हा लोक बाबांच्या प्रामाणिकपणाची आणि चांगुलपणाची स्तुती करायचे तेव्हा मला खूप बरं वाटायचं. कोणीतरी म्हणायचं, वीरसिंग सारखा दिलदार माणूस आम्ही कधीच पाहिला नाही. तर कोणी म्हणायचं, त्यांनी कधीच कोणत्याही गरजवंताला आपल्या दारातून रिकाम्या हातानं परत पाठवलं नाही. आणि मी मनातल्या मनात विचार करायची, होय, ते फक्त एक उत्तम माणूसच नव्हते, तर या जगातील सगळ्यात बेस्ट बाबा होते. असंच हळूहळू पाहुणे देखील आपापल्या घरी परत जाऊ लागले. संध्याकाळ होत होत ती हवेली, जी गेल्या काही दिवसांपासून लोकांच्या गर्दीनं आणि आवाजांनी गजबजलेली होती, ती पुन्हा एकदा शांत झाली. आता तिथे फक्त मी, काका काकू आणि घरातील काही जुने नोकर एवढेच उरलो होतो. मी त्यावेळी वरवंड्यात बसून मावळता सूर्य पाहत होते. तेवढ्यात काकू 2 कप चहा घेऊन आली. 1 कप माझ्या समोर करत ती म्हणाली, घे बेटा, सकाळपासून तू नीट काही खाल्लेलं नाहीये, कमीत कमी चहा तरी पिऊन घे. मी मूकपणे तिच्या हातातून चहाचा कप घेतला. काही वेळ दोघंही काही न बोलता चहा घेत राहिले. मग काकूने अगदी हलक्या आवाजात म्हटलं, आता आपल्याला मिळून हे घर सांभाळावं लागेल बेटा. मी तिच्याकडे पाहिलं. तिने प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस. जोपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत तुला कशाची फिक्र करण्याची गरज नाही. तिचं हे बोलणं ऐकून न जाणे का माझ्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. मी तिचा हात घट्ट पकडला. मला वाटलं होतं की आईबाबा गेल्यानंतर मी या जगात पूर्णपणे एकटी पडली आहे. पण काकूने मला लगेच प्रेमानं मिठी मारली आणि म्हणाली, अगं वेडे, तू एकटी कुठे आहेस? आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. त्या क्षणी मी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मनमोकळेपणाने रडत राहिले. हवेली पुन्हा एकदा आपल्या जुन्या प्रवाहात परतत होती. सगळं काही आधीसारखं दिसत होतं. फक्त आई आणि बाबा नव्हते. आणि कदाचित याचमुळे कोणतीही गोष्ट आता पूर्वीसारखी वाटत नव्हती. बाबांच्या निधनानंतर त्यांच्या ऑफिसचं सगळं काम काही दिवसांसाठी थांबलं होतं. पण व्यवसाय कधीच कुणाची वाट पाहत नाही. एके दिवशी सकाळी मी खाली आले तेव्हा पाहिलं की डायनिंग रूम मध्ये बरेच लोक बसले होते. सगळ्यांच्या हातात फाईल्स होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी जवळ जाऊन विचारलं, काय झालं? तेवढ्यात कंपनीचे जुने मॅनेजर उठून उभे राहिले आणि म्हणाले, बेटा, काही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या. मी काहीही न विचारता म्हणाले, आणा, फाईल द्या. मी जशी फाईल त्यांच्याकडून घेण्यासाठी हात पुढे केला तसा काकांनी हळूच माझा हात धरून थांबवलं. मी विचारलं, काय झालं काका? काकांनी हळूच माझा हात धरून थांबवलं आणि म्हणाले, नाही बेटा, थांबू दे. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांनी अतिशय शांत आवाजात विचारलं, तू सध्या या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नकोस. स्वतःला सावरण्यासाठी तुला अजून थोडा वेळ हवा आहे. त्यामुळे ऑफिसची जबाबदारी मी सांभाळून घेईन. मी एका क्षणासाठी त्यांच्याकडे पाहिलं आणि मान खाली घातली. खरं तर माझी मनस्थिती खरोखर अशी नव्हती की मी व्यवसायाबद्दल काही विचार करू शकेन. मी मंद आवाजात म्हणाले, ठीक आहे काका, तुम्हीच सांभाळून घ्या. त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, बस बेटा, तुझ्याकडून हीच समजूतदारपणाची अपेक्षा होती. त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं की बाबांच्या त्या खुर्चीवर आज कोणीतरी दुसरंच बसलं होतं. काका नोकरांसोबत बोलत होते आणि फाईल्स बघत सगळे निर्देश देत होते. बाकी सगळेजण त्यांचं म्हणणं अतिशय लक्ष देऊन ऐकत होते. काही क्षणांसाठी माझा जीव कासावीस झाला. ज्या खुर्चीवर बसण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझ्या बाबांचा होता, ती आज दुसऱ्याच्या ताब्यात गेली होती. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला समजावलं, काका हे आपल्याच घरातील आहे ना. जर त्यांनी हे सगळं सांभाळलं नाही तर दुसरं कोण सांभाळणार? हळूहळू काका दररोज ऑफिसला जाऊ लागले. सकाळी ते नाश्ता करून घराबाहेर पडायचे आणि रात्री उशिरापर्यंत घरी परतायचे. रोज संध्याकाळी मी त्यांना विचारायचे, काका, ऑफिसमध्ये सगळं नीट चाललंय ना? तेव्हा ते हसून उत्तर द्यायचे, होय बेटा, तुझ्या बाबांनी हा व्यवसाय खूप मेहनतीने उभं केला आहे. त्यांची ही मेहनत वाया जाऊ नये यासाठी मी माझी पूर्ण ताकद लावतोय. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात काकांविषयीचा आदर आणखी जास्त वाढला. एके दिवशी मी बाबांच्या स्टडी रूम मध्ये बसून त्यांची डायरी वाचत होते. तेवढ्यात बाहेरून काकूचा आवाज आला, आरती बेटा, जरा इकडे ये ना. मी बाहेर आले तर काकू हसून म्हणाली, चला आज आपण बाजारात जाऊन येऊया. मी आश्चर्याने विचारलं, अचानक असं का? त्या प्रेमाने म्हणाल्या, अगं इतक्या दिवसात तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाहीयेस. चल थोडी खरेदी करूया, म्हणजे तुझं मन सुद्धा थोडं बदलेल.
आणि हलकं होईल. मला बाहेर जाण्याची इच्छा अजिबात नव्हती, पण त्यांचा वारंवार आग्रह करण्यामुळे मी त्यांच्यासोबत बाजारात जाण्यासाठी तयार झाले. अनेक महिन्यानंतर मी पहिल्यांदाच हवेलीच्या बाहेर पाऊल ठेवलं होतं. संपूर्ण वाटेत काकू मला हसवण्याचा प्रयत्न करत होती. कधी ती माझ्या लहानपणाच्या गोष्टी काढायची, तर कधी आईच्या आठवणी सांगायची, तर कधी बाबांचे ते मजेशीर किस्से ऐकवायची. तिच्या त्या गोड बोलण्यामुळे कित्येक दिवसानंतर माझ्या ओठांवर एक हलकीशी स्माईल आली होती. आणि रात्री जेव्हा आम्ही घरी परतलो, तेव्हा पाहिलं की काका अजून ऑफिसमधून आलेले नव्हते. रात्री साधारण 10 वाजता ते घरी पोहोचले. त्यांचा चेहरा खूप थकलेला असल्यासारखा दिसत होता. मी लगेच त्यांच्या समोर पाण्याचा ग्लास पुढे केला. त्यांनी पाणी पिऊन एक दीर्घ श्वास घेतला आणि मग हसून म्हणाले, बेटा, जबाबदारी खूप मोठी आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मी भरल्या आवाजात म्हणाले, काका, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करताय. तुमचा हा उपकार मी कधीच विसरणार नाही. त्यांनी माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि प्रेमाने म्हणाले, अरे वेडे, मुलीवर सुद्धा कधी कोणी उपकार करतं का? मी हसले. त्या रात्री मी माझ्या खोलीत खूप शांत झोपले. मला पक्की खात्री होती की माझे आई बाबा जरी या दुनियेत नसले, तरी त्यांनी मला अशा लोकांच्या सोबतीत सोडलं आहे, जे मला कधीच एकटेपणा जाणवू देणार नाही. पण मला कुठं माहीत होतं की माणसाची खरी ओळख वेळ आल्यावरच समोर येते. आयुष्य हळूहळू आपल्या गतीनं पुढे जाऊ लागलं. आई बाबांना जाऊन जवळपास 2 महिने झाले होते, पण तरीही मी रोज काही वेळ बाबांच्या फोटो समोर बसून आजही त्यांच्याशी बोलत असे. बाबा, आज मी तुमच्या आवडीचा पांढरा सूट घातलाय. तुम्ही असता तर म्हणाला असता की माझी लेक जगात सगळ्यात सुंदर दिसते. असं बोलून मी स्वतः हसायचे आणि पुढच्या क्षणी माझे डोळे पाणवायचे. एके दिवशी मी लॉनमध्ये बसून पुस्तक वाचत होते. तेवढ्यात आमचे जुने मॅनेजर शर्माजी घाईघाईनं माझ्याकडे आले. त्यांच्या हातात एक फाईल होती. ते म्हणाले, बेटा, हा गेल्या महिन्याचा हिशोब आहे. म्हटलं तुला दाखवून घ्यावा. मी फाईल घेण्यासाठी हात पुढे करणारच होते, तेवढ्यात मागून काकांचा आवाज आला, शर्माजी, थांबा. आम्ही दोघांनी मागे वळून पाहिलं तर काका हळूहळू आमच्याकडे येत होते. चेहऱ्यावर हसू होतं, पण त्यांचा आवाज आधीपेक्षा थोडा कडक आणि गंभीर लागला. ते म्हणाले, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ऑफिसची कोणतीही फाईल सगळ्यात आधी माझ्याकडे यायला हवी. शर्माजी थोडी घाबरली आणि म्हणाले, जी, तो मी फक्त. पण काकांनी त्यांची बातमी मध्येच तोडली. काकांनी कडक आवाजात म्हटलं, हे सगळं विचारण्याचं तुझं काम नाहीये. तुला जे सांगितलं जातंय तू फक्त तेवढंच कर. शर्माजींनी लगेच मान खाली घातली आणि अत्यंत क्षमस्व स्वरात म्हणाले, जी, माफ करा. त्यांनी ती फाईल पुन्हा छातीशी धरली आणि तिथून गप्पपणे निघून गेले. मी काही क्षण त्यांना जाताना पाहत राहिले आणि मग काकांशी बोलले, काका, ते तर फक्त मला हिशोब दाखवत होते ना. काकांनी हसून माझ्याकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाले, बेटा, तुला या सगळ्या भानगडीमध्ये पडण्याची अजिबात गरज नाहीये. तुझी वयोमर्यादाच काय ती. तू आरामात स्वतःचं आयुष्य जग. बाकी सगळं मी बघून घेईन. मी सुद्धा त्यांची ती गोष्ट ऐकून मान डोलवली. त्यावेळी मला त्यांचं असं बोलणं अजिबात खटकलं नाही. उलट मला असं वाटलं की ते खरोखरच माझा ताण आणि ओझं कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या दिवसानंतर मला घरामध्ये आणखी एक मोठा बदल जाणवू लागला. आधी जेव्हा कधी कोणताही नोकर हवेलीत यायचा, तेव्हा तो सगळ्यात आधी मला येऊन भेटायचा. पण आता सगळेजण सरळ काकांच्या खोलीत जायचे. तिथेच मीटिंग्स व्हायच्या, सगळे निर्णय घेतले जायचे आणि मग सगळे आपापल्या कामाला निघून जायचे. मी कित्येकदा डायनिंग रूममध्ये बसून राहायचे, पण कोणी मला साधी विचारपूस करण्यासाठीही बोलावत नसे. सुरुवातीला मला हे सगळं खूप विचित्र आणि अकालनीय वाटलं. असंच एका संध्याकाळी मी बागेत शांतपणे फिरत होते. तेवढ्यात मला आमचे जुने माळी काका भेटले. त्यांनी मला अगदी लहानपणापासून स्वतःच्या खेळावून आणि गोड लाडाने वाढवलं होतं. मला पाहताच ते प्रेमाने म्हणाले, बेटा, आजकाल तू खूप कमी दिसतेस बाहेर. मी एक हलकीशी स्माईल दिली आणि म्हणाले, बस काका, आता बाहेर यावंसच वाटत नाही. त्यावर ते अतिशय आपुलकीने म्हणाले, मालक असायचे तेव्हा ते दररोज इथेच बागेत येऊन बसून चहा प्यायचे. त्या क्षणी मी सुद्धा वर आकाशात पाहिलं आणि सुस्कारा सोडत म्हणाले, होय काका, सगळं काही बदलून गेलंय. काका मला अजून काहीतरी बोलणारच होते. तेवढ्यात मागून काकांचा दरारा असलेला आवाज आला, झालं का तुझं काम संपवून? माळी काकांनी अतिशय घाबरत लगेच उत्तर दिलं, होय मालक. बस, झालंच आहे, असं म्हणून त्यांनी झटकन आपल्या कामात लक्ष घातलं. मी त्या क्षणी आयुष्यात पहिल्यांदाच एका गोष्टीची खंबीर नोंद घेतली. माळी काकांनी चुलत्यांना मालक म्हणून हाक मारली होती
आधी ते हा शब्द फक्त आणि फक्त बाबांसाठी वापरत होते. त्यामुळे माझ्या मनाला एक हलकीशी वेदनेची कळ लागली, एक टोचणी लागली. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला समजावून शांत केलं. आता तर ऑफिसची आणि घरची सगळी जबाबदारी काकाच तर सांभाळत आहेत ना, मग लोक त्यांना मालकच म्हणणार ना. पण नकळतपणे तिथूनच एक अशा बदलाची सुरुवात होत होती, ज्याची मला त्या क्षणी काडीची ही कल्पना नव्हती. असंच हळूहळू वेळ आपल्या नियमित गतीने पुढे सरकत राहिला. पाहता पाहता आई आणि बाबांना या जगातून जाऊन तब्बल 6 महिने उलटून गेले होते. या 6 महिन्यात मी प्रत्येक गोष्ट नक्की शिकले होते. ही दुनिया कोणासाठीही थांबत नाही. सूर्य दररोज उगवतोच, लोक रोज आपापल्या कामावर जातात आणि आयुष्य असंच पुढे चालत राहतं. आता मी सुद्धा स्वतःला सावरण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागले होते. आता मी आधीसारखी दिवसभर स्वतःला माझ्या खोलीत बंद करून राहत नव्हते. सकाळी कॉलेजला जायचे, काही वेळ कॉलेजच्या लायब्ररीत बसून पुस्तक वाचायचे आणि कधी कधी आईने आवडीने लावलेल्या झाडांना स्वतः हाताने पाणी घालायचे. मला चांगलं आठवत होतं, आई नेहमी सांगायची की जी व्यक्ती झाडाझुडपांची आणि पानाफुलांची काळजी घेते तिचं मन कधीही पाषाणासारखं कठोर किंवा क्रूर असू शकत नाही. म्हणूनच आता मी दररोज बागेत काही वेळ आवर्जून घालवायचे. तेवढ्यात काकू माझ्या जवळ येऊन बसली. तिने काही वेळ मला अतिशय शांतपणे काम करताना निरखलं आणि मग गोड हसून म्हणाली, बेटा, असं वाटतंय की आता माझी आरती हळूहळू पुन्हा पूर्वपदावर येत चालली आहे. मी सुद्धा ओठांवर एक हलकीशी स्माईल आणत म्हणाले, होय काकू, मी प्रयत्न करते. तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मी सुद्धा माझा चेहरा तिच्या मांडीवर ठेवून शांत बसले. खरं सांगायचं तर त्या वेळेपर्यंत माझ्या मनात काकूबद्दल एक वेगळा जिव्हाळा निर्माण झाला होता आणि मला तिच्यामध्ये माझ्या आईची छबी दिसू लागली होती. तेवढ्यात घरातून एक नोकर घाईघाईने बाहेर आला आणि म्हणाला, मालकीनबाई, मालक तुम्हाला बोलवताय. काकू लगेच उठून उभी राहिली आणि जाताना म्हणाली, बेटा तू थांब, मी काकांशी बोलून आलेच. असं म्हणून ती झटकन घरात निघून गेली आणि मी तिथेच बागेत बसून राहिले. पण न जाणे का काही वेळानंतर माझ्या मनात कुठेतरी आतून वाटलं की मीही आत जाऊन बघावं. मी चालत चालत डायनिंग रूमच्या दिशेने आले. आतमधून काही मंद कुजबुजणारे आवाज ऐकू येत होते. दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, तो थोडा उघडा होता. मी आत प्रवेश करणारच होते, तेवढ्यात काकांचा स्पष्ट आवाज कानावर पडला, नाही, आत्ताच कोणतीही घाई करण्याची अजिबात गरज नाहीये. योग्य वेळ येऊ दे, सगळं काही आपल्या मर्जीनुसार आणि आपोआप होईल. मी मनात विचार केला की कदाचित ते ऑफिसच्या कोणत्या तरी व्यावसायिक विषयावर बोलत असतील. त्यामुळे मी कोणतंही कुतूहल न बाळगता तिथून शांतपणे मागे वळून चालले गेले. कारण कोणाच्याही नकळत त्यांच्या गोष्टी ऐकण्याची माझी कधीच सवय नव्हती. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर सगळं काही अगदी नेहमीसारखं सामान्य चाललं होतं. काका ऑफिसच्या काही गमतीशीर गोष्टी सांगत होते. काकूने त्यांच्या ताटात प्रेमानं भाजी वाढली आणि मी मुकपणे शांतपणे जेवत होते. अचानक काकांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आरती बेटा, आयुष्य कोणासाठीही थांबत नाही, आपल्याला जगावंच लागतं. यावर मी फक्त मान डोलवली. रात्री जेव्हा मी माझ्या खोलीत झोपायला गेले तेव्हा संध्याकाळची ती वाक्य माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घुमू लागली. आत्ताची वेळ योग्य नाही, योग्य वेळ येऊ दे. न जाणे का हे शब्द वारंवार माझ्या मनाचा ताबा घेत होते. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला दरडावले आणि म्हणाले, अगं आरती, तू पण ना प्रत्येक गोष्टीचा काहीतरी भलताच अर्थ काढतेस. काका तर गेल्या अनेक महिन्यापासून आपल्यासाठीच तर दिवस रात्र मेहनत करून सगळं सांभाळत आहे ना. असा विचार करून मी उशी घट्ट दाबून घेतली, डोळे बंद केले आणि शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करू लागले. बाबांना या जगाचा निरोप घेऊन आता तब्बल 8 महिने उलटून गेले होते. आता हवेलीत पुन्हा एकदा सगळं काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं. काका दररोज सकाळी ऑफिसला जायचे. काकू संपूर्ण घराचा कारभार अतिशय उत्तम प्रकारे सांभाळायची आणि मी सुद्धा हळूहळू या सगळ्या वास्तवाशी जुळवून घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. मला तेव्हाही पूर्ण विश्वास होता की माझे काका आणि काकू हे माझे स्वतःचे आहेत. ते कधीही मला फसवणार नाहीत. पण त्या संध्याकाळी माझा हा गैरसमज आणि तो विचार कायमचा बदलणार होता. त्या दिवशी संध्याकाळी साधारण 7 वाजले असतील. मी माझी कॉलेजचे एक पुस्तक शोधत होते. तेव्हा मला आठवलं की सकाळी वाचताना मी ते पुस्तक खालच्या डायनिंग रूममध्ये विसरले होते. ते आणण्यासाठी मी खाली जाण्यासाठी निघाले. जशी मी जिन्यावरून उतरून खाली आले तेव्हा संपूर्ण घरात एक अजब शांतता पसरली होती. नोकर आपापल्या कामात मग्न होते. मी जशी डायनिंग रूमच्या जवळ पोहोचले तेव्हा पुन्हा आतून काका आणि काकूचे कुजबुजणारे आवाज माझ्या कानावर पडले. मी दरवाजा खटखटणारच होते. तेवढ्यात काकूचे एक वाक्य माझ्या कानावर पडलं,
अजून किती दिवस हा सगळा संपत्तीचा अधिकार तिच्याच नावावर राहू देणार? एवढं ऐकणं आणि माझा हात हवेतच थिजणं एकच होतं. मला वाटलं कदाचित मी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल, पण लगेचच काका म्हणाले, आवाज खाली ठेव. जर तिने ऐकलं तर? माझ्या छातीचे ठोके अचानक तीव्र वेगाने पडू लागले. मी घाबरून दरवाजापासून थोडी बाजूला सरकून उभी राहिले. काकूचा आवाज पुन्हा आला. ही संपूर्ण हवेली, आपल्या फॅक्टऱ्या, जमीन हे सगळं तर कायदेशीरपणे तिच्याच नावावर आहे. मग उद्या आपल्या वाट्याला काय येणार? काही क्षण त्या खोलीमध्ये भयानक शांतता होती. मग काकाने एक दीर्घ श्वास सोडत म्हटलं, मी सुद्धा याच विचारात आहे. गेल्या अनेक महिन्यापासून सगळं काही मीच तर सांभाळतोय ना, पण संपत्तीच्या कागदपत्रांवर आजही मालक म्हणून फक्त तिचंच नाव आहे. काकांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच माझ्या हातातली ती पुस्तकं खणखण खाली जमिनीवर जाऊन पडली. तो आवाज ऐकताच आतमध्ये अचानक पिन ड्रॉप सन्नाटा पसरला. मी प्रचंड घाबरले. घाईघाईनं मी ती पुस्तकं उचलली आणि मागे वळून न बघता थेट माझ्या खोलीच्या दिशेनं पळत सुटले. माझ्या खोलीत पोहोचताच मी आतून दरवाजा लावून घेतला. माझे श्वास वेगाने चालू होते. छाती धडधडत होती. मी स्वतःला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते, नाही, असं नाही होऊ शकत. मी नक्कीच काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. माझे काका असा विचार स्वप्नातही करू शकत नाहीत. पण त्यांची तीच वाक्ये माझ्या कानात सतत घुमत होती. पण कागदपत्रांवर मालक तर आजही तीच आहे. त्या रात्री अनेक महिन्यानंतर मी पुन्हा एकदा डोळ्याला डोळा लावून झोपू शकले नाही. आणि माझ्याच रक्ताच्या नात्यांवर, माझ्या आपल्या माणसांवर माझ्या मनात एक काळा डाग, एक शंकेची पाल चुकचुकू लागली. दिवस तसेच जात राहिले. एक दिवशी मी कॉलेजवरून घरी परतले तेव्हा पाहिलं की काका काकू त्यांच्याच खोलीत काहीतरी बोलत होते. खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, तो थोडा उघडा होता. मी त्यांना हाक मारण्यासाठी पुढे जाणारच होते, तेवढ्यात आतून काकूचा आवाज आला. यावेळी मी ठरवून आलो होते की मी कोणतंही गुप्त बोलणं ऐकणार नाही. मी सरळ निघून जाणार होते, पण तरीही एक वाक्य माझ्या कानावर आदळल्याशिवाय राहिलं नाही. आरती आता कोणतीही लहान मुलगी राहिलेली नाहीये. मी तिथेच थिजून उभी राहिले आणि त्यांची पुढची बात ऐकू लागले. काकू म्हणाली, आता सगळं जग जाहीर आहे की ती वीर सिंगची एकुलती एक लेक आहे. आज ना उद्या तिचं लग्न तर आपल्यालाच करावं लागेल ना? काकांनी शांत आवाजात म्हटलं, हो, पण एवढी घाई कशाला? काकू काही क्षण गप्प राहिली आणि मग हळूहळू म्हणाली, जितक्या लवकर ती दुसऱ्याच्या घरी निघून जाईल तितकं आपल्यासाठी चांगलं राहील. काकांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुझं म्हणणं नेमकं काय आहे? त्या क्षणी काकू स्वतःच्या खुर्चीवरून उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. मी बाहेर उभी राहून ऐकत होते. ती पुढे म्हणाली, मी फक्त एवढंच म्हणते की ती मुलगी जितक्या लवकर आपल्या सासरी निघून जाईल तितकं ते आपल्या फायद्याचं होईल. काका अजूनही शांत होते, पण काकूने पुढची अशी एक गोष्ट बोलून दाखवली जी कदाचित तिच्या मनात बऱ्याच दिवसापासून घर करून बसली होती. आणि तशी एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक शेवटी तिचा पतीच बनणार होता. त्या खोलीत काही क्षणासाठी भयानक शांतता पसरली. मला पहिल्यांदा स्पष्ट जाणवले की काकूच्या त्या आवाजात आता पूर्वीसारखा कसलाही आपलेपणा उरला नव्हता. त्यामागे फक्त आणि फक्त पैशांचा हिशोब आणि स्वार्थ होता. काकांनी मंद आवाजात विचारलं, पण तिचा विवाह करायचा ठरवला तर एखादा चांगला आणि प्रतिष्ठित घरचा मुलगा शोधावा लागेल ना? आपण कसं कोणतंही मामूली किंवा कसलंही स्थळ निवडू शकत नाही. काकूच्या ओठांवर एक कुत्सित हसू झळकलं. ती म्हणाली, चांगला मुलगा? चांगला मुलगा कोणासाठी? तिच्यासाठी? काकांनी चपापून तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, तुझा नेमका अर्थ काय आहे? काकू ताडकन त्यांच्या खुर्चीजवळ आली आणि खाली बसत म्हणाली, तुम्हाला समजत का नाहीये? जर तिचा नवरा खूप हुशार, कर्तबगार आणि ताकदीचा निघाला तर तो संपूर्ण संपत्तीवर आणि व्यवसायावर आपला हक्क सांगून आपल्याला बाहेर फेकून देईल. तिथे ती काही क्षण थांबली आणि मग अगदी बारीक आवाजात म्हणाली, त्याऐवजी जर आपल्याला असा एखादा मुलगा मिळाला जो पूर्णपणे आपल्या इशाऱ्यावर चालेल, ज्याची स्वतःची अशी कोणतीही औकात किंवा ताकद नसेल, तर आयुष्यभर ही सगळी संपत्ती आणि अधिकार आपल्याच ताब्यात राहतील. काकूंच्या बोलण्यावर काकांनी सुरुवातीला काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण काकूला समजलं होतं की तिचे ते विषारी शब्द काकाच्या मनावर परिणाम करू लागले आहेत. त्यानंतर तिने आपला शेवटचा आणि सगळ्यात मोठा वार केला. जरा डोक्यात विचार करून बघा, गेल्या इतक्या महिन्यापासून हा सगळा व्यवसाय कोण सांभाळतंय? तुम्ही. ही एवढी मोठी हवेली कोण सांभाळतंय? आपण दोघं. मग या सगळ्या संपत्तीचा आणि साम्राज्याचा खरा मालक कोण असायला हवा? विचार करा बरं, हा कोणता न्याय आहे का? हे ऐकून काकांनी पहिल्यांदाच कोणताही विरोध केला नाही.
त्यांनी फक्त एक दीर्घ आणि भारी श्वास सोडला आणि ते तसेच मुखपणे खिडकीच्या बाहेर पाहू लागले. मी दरवाजाच्या बाहेर उभी राहून हे सगळं ऐकत होते आणि माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा पूर्णपणे सरकली होती. माझे हात बर्फासारखे थंडगार पडले होते. मला आता लख्ख समजू लागलं होतं की गेल्या काही दिवसांपासून मी जो बदल अनुभवत होते तो माझा कोणताही गैरसमज नव्हता, तर तो एक अत्यंत भयानक आणि कडू असं रचलेलं सत्य होतं. मी तिथे एक क्षणही न थांबता अगदी मुखपणे पावलं उचलत माझ्या खोलीत येऊन परतले. त्या रात्रीनंतर माझं मन खूप अस्वस्थ झालं. मी आता आधीसारखी बेफिकीर आणि निर्धास्त उरले नव्हते. आता मी प्रत्येक गोष्टीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवू लागले होते. काका कुणाला भेटत आहेत, कोणती नवीन फाईल घरात येत आहे, कोणता माणूस सतत हवेलीत चक्र मारत आहे, या सगळ्या गोष्टीवर माझी नजर राहू लागली होती. पण मी कोणाजवळही काहीच बोलले नाही, कारण माझ्या हातात फक्त एक शंका होती. कोणताही भक्कम पुरावा नव्हता. असे आणखी 4-5 दिवस निघून गेले. त्या दरम्यान काका आणि काकू माझ्याशी आधीपेक्षाही जास्त गोड वागू लागले. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागले. काकू माझ्या आवडीचं जेवण बनवू लागली आणि काका रोज संध्याकाळी न चुकता माझ्या आवडीची मिठाई घेऊन घरी येऊ लागले. त्यांचे हे अचानक बदललेलं आणि अति गोड वागणूक मला आणखीन बेचैन करू लागलं. मला काही समजत नव्हतं की हा त्यांचा खरा आपलेपणा होता की एखादा मोठा तुफान येण्यापूर्वीची ती शांतता होती. एके दिवशी जेव्हा मी कॉलेजवरून परतले आणि हवेलीत पाऊल ठेवलं तेव्हा डायनिंग रूममध्ये काही अनोळखी लोकांचे आवाज माझ्या कानावर आले. मी आत गेले तर तिथे 4-5 माणसं बसलेली होती. मला पाहताच तिथे उपस्थित सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. तेवढ्यात काकू प्रेमानं हसून म्हणाली, आरती बेटा, जरा इकडे ये ना. मी न अडखळता त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटलं, बेटा, आम्ही तुझ्या भविष्यासाठी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. मी अगदी अजाण असल्याचा आव्हानात विचारलं, कसला निर्णय काकू? काका मंद हसले आणि म्हणाले, तुझ्या लग्नाचा निर्णय बेटा. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हादरून म्हणाले, लग्न? पण इतक्या लवकर? मी स्वतःला सावरत पुढे म्हणाले, काका, अजून माझी कॉलेजची शिकवणीही पूर्ण झालेली नाहीये आणि मला आत्ताच लग्न करायचं नाहीये. काकू लगेच मध्येच बोलली, अगं, प्रत्येक मुलगी लग्नाआधी असंच म्हणते बेटा, पण शेवटी प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून सासरी जावंच लागतं ना. तिथे बसलेल्या पाहुण्यांपैकी एकाने हसून मान डोलावली. काकांनी एक दीर्घ श्वास सोडत म्हटलं, आरती बेटा, आम्ही कधीही तुझं वाईट चिंतू शकत नाही. आम्ही ज्या मुलाची निवड तुझ्यासाठी केली आहे तो खूप चांगला आणि सुसंस्कृत मुलगा आहे. मी थरथरत्या आवाजात विचारलं, काका, मी त्या मुलाला एकदा भेटू शकते का? काकांनी एका सेकंदाचाही विलंब न लावता अगदी चटकन उत्तर दिलं, नाही, त्याची अजिबात गरज नाहीये. आम्हाला त्या कुटुंबाबद्दल आणि त्या मुलाबद्दल सगळी माहिती आहे. तो उत्तमच आहे. तुला फक्त आमच्यावर पूर्ण भरोसा ठेवायला हवा. आम्ही जर कोणताही निर्णय घेतला असेल तर तो तुझ्या भल्याचाच विचार करून घेतला असेल ना. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात बसलेली भीती आता अधिकच दाट झाली आणि दहशत बनली. असेच 2 दिवस निघून गेली आणि माझी कोणतीही मर्जी न विचारताच माझ्या साखरपुड्याची तारीखही ठरवून टाकण्यात आली. हवेलीत पुन्हा एकदा लगबग सुरू झाली. रोषणाई आणि सजावट होऊ लागली. ज्या घरात काही महिन्यांपूर्वी फक्त दुःखाचा अंधार होता, आज त्याच घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली होती. पण या सगळ्या धामधुमीत या घराच्या लाडक्या लेकीच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची एकही रेषा नव्हती. साखरपुड्याच्या दिवशी मी अंगावर एक जड लाल रंगाचा सूट घालून कसं तरी खाली उतरले. माझे पाय लटपटत होते. प्रत्येक पाऊल टाकताना जीव तुटत होता. माझा आतला आवाज वारंवार सांगत होता की काहीतरी खूप भयंकर आणि चुकीचं घडतंय, पण माझी आर्त हाक ऐकणारा तिथं कोणीही नव्हता. तेवढ्यात हवेलीच्या मुख्य दरवाजाशी एक कार येऊन थांबली आणि उपस्थित सगळ्यांचे लक्ष त्या दिशेने वळले. कारमधून एक तरुण खाली उतरला. अंगावर अगदी साधेसुधे कपडे, चेहऱ्यावर हलकीशी दाढी, मान कायम खाली झुकलेली आणि हातात एक पांढरी काठी होती. तो अत्यंत चाचपडत स्वतःला सावरत पावलं टाकत होता. त्याच्यासोबत एक म्हातारा वृद्ध माणूसही होता जो त्याचा हात धरून त्याला आत घेऊन येत होता. हे भीषण दृश्य पाहून माझं हृदय थडकून एका क्षणासाठी थांबलं जणू. मी पूर्णपणे अविश्वासाने आणि सुन्न होऊन काकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे लगेचच आपली नजर दुसरीकडे फिरून घेतली. आता मला सगळं चित्र लख्ख समजलं होतं. त्या लोकांनी माझ्या पाठीमागे नेमकं कोणता भयानक खेळ खेळला होता. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहू लागला आणि मी धावत थेट काकांच्या समोर जाऊन उभी राहिले.
त्यांच्यासमोर मी आपले दोन्ही हात जोडून धसधसा रडू लागले. काका, माझी एक विनंती ऐका ना. जर मी तुम्हाला तुमच्या घरात एक ओझं वाटत असेल तर मी या हवेलीच्या एका छोट्याशा कोपऱ्यात राहीन. मी कधीही तुमच्याकडे 2 वेळच्या अन्नाचीही मागणी करणार नाही. हवं तर घरातील एका साध्या नोकराणीसारखी दिवसभर काम करेन. पण पण असं करू नका. माझा गळा पूर्णपणे रुंधला. आवाज फुटत नव्हता. मी रडत रडत शेवटी विनंती केली, प्लीज माझे संपूर्ण जीवन असं उद्ध्वस्त करू नका. माझ्या या हंबरड्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये सुन्न आणि भयानक शांतता पसरली. तिथे उपस्थित सगळेजण फक्त माझ्याकडे बघत होते. पण काकांचा चेहरा दगडासारखा अत्यंत कठोर आणि निर्दयी झाला होता. त्यांनी अगदी कोरड्या आवाजात फक्त एवढंच म्हटलं, हा निर्णय आधीच घेतला गेलाय. आरती. काकूने पुढे होऊन माझा हात अत्यंत आवेशाने आणि जोरात पकडला आणि म्हणाली, हा सगळा फालतू चाळे आणि रडणं बंद कर आता. प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस आपलं घर सोडून सासरी जावंच लागतं. मी शेवटच्या आशेनं संपूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. मला वाटलं कदाचित या गर्दीत कोणीतरी असेल जो माझ्या बाजूने बोलेल, माझ्यासाठी आवाज उठवेल. पण त्या क्षणी प्रत्येकाची मान खाली होती. सगळे मूकपणे गप्पपणे उभे होते. माझ्या लाखो विनंत्या टाहो फोडून केलेल्या अर्जानंतरही काका काकूंचा क्रूर निर्णय बदलला नाही. मी रडून रडून स्वतःला पूर्णपणे थकावून टाकलं होतं. पण ज्या माणसाच्या डोळ्यावर पैशाच्या लालसेची काळी पट्टी बांधली गेली असते त्यांना समोरचे कोणाचेही अश्रू कधीच दिसत नाहीत. त्या दिवसानंतर अवघ्या 2च दिवसात माझ्या लग्नाची तारीख ही बळच ठरवून टाकली गेली. ना चेहऱ्यावर कोणता आनंद होता, ना एक लाडकी वधू बनण्याचं कोणतं स्वप्न उरलं होतं. मी फक्त एक जिवंत प्रेतासारखी नको असलेल्या त्या प्रत्येक विधी आणि रेषेला यंत्रासारखी पार पाडत होते. प्रत्येक विधीच्या वेळी मी फक्त आई आणि बाबांच्या फोटोकडे पाहायचे आणि मनातल्या मनात हुंदका देत फक्त एकच गोष्ट म्हणायचे, काश आज तुम्ही दोघं माझ्या पाठीशी माझ्या सोबत असता. लग्नाच्या दिवशी संपूर्ण हवेली एखाद्या वधूप्रमाणे सजली होती. सर्वत्र दिव्याची रोषणाई झगमगत होती. पण माझ्या आयुष्यात मात्र संपूर्ण अंधार दाटून आला होता. मंडपात मी आणि शौर्य आमने सामने बसले होतं. शौर्य संपूर्ण वेळ आपली मान खाली घालून बसला होता आणि त्याच्या हातात तीच पांढरी काठी होती. पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूचा अविरत पूर वाहू लागला. शौर्याने एकदाही वर बघून माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. असं वाटत होतं की जणू या लग्नात त्यालाही अजिबात स्वारस्य नव्हतं. त्यालाही हा विवाह मान्य नव्हता. काही वेळातच 7 फेरे पूर्ण झाले आणि शौर्यसोबत माझी पाठवणी झाली. मी अखेरच्या वेळी मागं वळून त्या हवेलीकडे पाहिलं जिथं माझं बालपण हसत खेळत गेलं होतं. पण आज मला तिथून एका लाडक्या मुलीप्रमाणे नाही तर एका ओझ्यासारखं, एका बोजासारखं निरोप दिला जात होता. साधारण 2 तासानंतर आमची गाडी एका अगदी छोट्या कच्च्या आणि पडक्या घरासमोर येऊन थांबली. शौर्याने हळूहळू म्हटलं, आपण पोहोचलो. मी गाडीतून उतरून चहूबाजूंनी नजर फिरवली. फाटलेल्या आणि जीर्ण झालेल्या भिंती, वर लोखंडी टीनचे पत्रे आणि अंगणात उडणारी सुकी माती. घराच्या आतमध्ये जेमतेम 2च खोल्या होत्या. मी क्षणात समजून गेले की आता हेच माझं नवीन घर आहे. मी कोणतीही तक्रार न करता, न अडखळता शौर्याचा हात धरला आणि त्याला सावरत हळूहळू आत घेऊन गेले. तो संपूर्ण वाटेवर अगदी तसाच चालत होता, जणू त्याला खरोखरच काहीच दिसत नाही. तो पूर्णपणे दृष्टीहीन आहे. घरात खाण्यासाठी जेमतेम थोडंच पीठ उरलं होतं. घरात कमवणारा दुसरा कोणताही माणूस नव्हता, ना कोणाचा आधार होता. परिस्थिती अशी होती की दुसऱ्या दिवसापासून मी स्वतः शेजारच्या घरामध्ये जाऊन काम मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही लोकांनी मला थेट नकार दिला, पण मी हार मानली नाही. सततच्या प्रयत्नानंतर अखेर मला 2 वेगवेगळ्या घरामध्ये जेवण बनवण्याचं आणि साफसफाईचं काम मिळून गेलं. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी लोकांच्या घरी रात्रंदिवस मेहनत करून काम करत असे आणि त्या बदल्यात जे थोडेफार पैसे मिळायचे त्याच पैशावर आमच्या घरची चूल पेटत असे. रात्री झोपताना मी फक्त याच विचाराने हुंदके देऊन रडायचे, काय माझी हीच नियती होती का? आणि शौर्य, तो नेहमीप्रमाणे शांतपणे एका कोपऱ्यात मुकपणे बसून राहत असे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक अजब आणि गूढ शांतता असायची, ज्याचा अर्थ मला कधीच समजला नाही. माझ्या लग्नाला आता जवळपास 1 महिना उलटून गेला होता. आता माझी रोजची दिनचर्या अशी बनली होती, सकाळी लवकर उठून दुसऱ्याच्या घरी काम करणं, संध्याकाळी घरी येऊन शौर्यासाठी जेवण बनवणं आणि रात्री एकटीने बसून आईबाबांच्या आठवणीत डोळ्यातून पाणी आणत रडत बसणं. मी आता माझ्या नशिबाशी लढणं पूर्णपणे सोडून दिलं होतं. सगळं देवावर सोडलं होतं. पण एके दिवशी नेहमीच्या वेळेपेक्षा
मी तब्बल 2 तास आधीच घरी परतले. ज्या घरी मी काम करत होते तिथे आज काही कारणास्तव काम लवकर संपले होते. त्यामुळे मी विचार केला की आज शौर्यासाठी त्याच्या आवडीचं काहीतरी खास जेवण बनवावं. पण मी जशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा आतून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज माझ्या कानावर पडला. मी जागीच थांबले. त्या घरात तर शौर्यशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग तो यावेळेस कोणाशी बोलत होता? मी कुतूहलाने आणि भीतीनं दरवाजाच्या एका छोट्याशा फटीतून आत डोकावून पाहिलं आणि जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर दिसलं त्यामुळे माझ्या श्वासांची गती क्षणार्धात थिजून थांबली. शौर्य कोणत्याही आधाराशिवाय पूर्ण आत्मविश्वासाने आणि दिमाखात खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. ना त्याच्या हातात पांढरी काठी होती, ना तो कोणत्याही वस्तूला किंवा भिंतीला धडकत होता. त्याच्या कानाला मोबाईल फोन लागलेला होता आणि तो अत्यंत स्पष्टपणे कोणाशी तरी बोलत होता. मला काही समजत नव्हतं की हे काय चाललंय. तेवढ्यात त्याचा तो बोलण्याचा आवाज माझ्या कानावर अगदी स्पष्टपणे पडला. आता योग्य वेळ आली आहे. त्या लोकांनी त्यांची चाल खेळून संपवली आहे. आता माझी पाळी आहे. काही क्षण थांबून तो फोनवर पुन्हा म्हणाला. त्यांनी आपल्याच पुतणीला ओझं समजून माझ्या गळ्यात अडकवलं, कारण त्यांना वाटलं की मी खरोखर अंध आहे. पण त्यांना हे ठाऊक नाही की मी सुरुवातीपासून या सगळ्या षडयंत्राबद्दल सर्व काही जाणून होतो. दाराबाहेर उभं राहून मी हे शब्द ऐकताना माझे हात थरथरू लागले. मी अत्यंत सावकाशपणे आणि हळूच दरवाजा लोटला. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकता शौर्य झटकन मागे वळाला. त्या क्षणी आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांशी भेटल्या. काही सेकंदासाठी खोलीमध्ये भयानक शांतता पसरली. मग त्याने हळूच कानशिलासी असलेला मोबाईल खाली केला. फोनवरील कॉल आधीच कट झाला होता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्हाला खरोखर सगळं काही दिसतं? शौर्याने एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, होय, मी अजिबात अंध नाहीये. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. मी हुंदका देत म्हणाले, मग तुम्ही माझ्यासोबत हा असा भयानक विश्वासघात का केला? त्याने आपली मान खाली घातली आणि शांत स्वरात म्हणाला, नाही आरती, मी कोणाचाच विश्वासघात केला नाहीये. उलट मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या मेंदूला अजिबात समजलं नव्हतं. मी संभ्रमात पडले होते. त्यानंतर त्याने न राहून आपली खोली उघडली. कपाटात हात घालून एक जुनी फाईल बाहेर काढली आणि माझ्या हातात देत म्हणाला, आरती, आज तुला या जगातल्या प्रत्येक सत्याची माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. ठीक त्याच वेळी बाहेर मुख्य दरवाजावर कोणाचे तरी येण्याचे बूट आणि ठोक्यांचे आवाज आले. शौर्याने पुढे जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर साक्षात आदित्य अंकल उभे होते. त्यांचे केस आधीपेक्षा जास्त पांढरे झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर तो जुना जिव्हाळा आणि आपलेपणा स्पष्ट दिसत होता, जो मी लहानपणापासून पाहत आले होते. त्यांनी अतिशय प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवत सांत्वन केले आणि म्हणाले, शांत हो बेटा, आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल. आम्ही तिघेजण खोलीत एका बाजूला बसलो. आदित्य अंकल यांनी अतिशय शांतपणे सांगायला सुरुवात केली, जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या बाबांना त्यांच्या सख्या भावाच्या आणि भाऊजाईच्या वाईट नियतीवर आणि स्वार्थावर शंका येऊ लागली होती. त्यांना भीती वाटत होती की पैशाची हाव एक ना एक दिवस त्यांना पूर्णपणे अंधारी आणि क्रूर बनवेन. म्हणूनच त्यांनी आपल्या संपूर्ण संपत्तीचे आणि साम्राज्याचे मूळ कागदपत्र माझ्याकडे सुरक्षिततेसाठी आधीच आणून ठेवले होते. त्यांनी माझ्याकडून फक्त एकच वचन घेतलं होतं, जर कधी मी या जगात नसेन तर माझ्या लेकीचा हक्क तिला कोणत्याच परिस्थितीत मिळवून देण्याची जबाबदारी तू पार पाडशील. त्यावेळी माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. आदित्य अंकल पुढे म्हणाले, बेटा, मी तुला आधीच मदत करू शकलो असतो, पण जर आपण घाई केली असती तर त्यांच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा आपल्या हाती लागला नसता. आपल्याला त्यांची काळी बाजू आणि तो खरा चेहरा या जगासमोर उघडा पाडायचा होता. असं म्हणून त्यांनी प्रेमाने शौर्याकडे पाहिलं. शौर्याने मला सांगायला सुरुवात केली, जेव्हा मी मोठा झालो तेव्हा बाबांनी मला ही सगळी काळी हकीकत सांगितली. त्यानंतर मीच हा कट रचला आणि जाणून बुजून पूर्णपणे अंध असण्याचं निव्वळ नाटक केलं, जेणेकरून ते आपली खरी लाचखोर आणि स्वार्थी चाल खेळायला मोकळे होतील. आणि बघ, अगदी तसंच घडलं. त्यांनी पैशाच्या लालसेपोटी तुझ्या संपूर्ण आयुष्याशी आणि भविष्याशी खेळ खेळला. ठीक त्या क्षणी हवेलीच्या बाहेरील अंगणात पोलिसांच्या गाड्या येऊन थांबल्याचे सायरन वाजू लागले. शौर्याने काका काकूंचे त्या सर्व गुन्ह्यांचे पक्के आणि डिजिटल पुरावे आधीच गोळा करून पोलिसांच्या हवाली केले होते. काका आणि काकू यांच्यातील त्या सर्व संभाषणाची गुप्त रेकॉर्डिंग्स, काही महत्त्वाचे आर्थिक कागदपत्र आणि ज्या लोकांनी त्यांच्या या वाईट कृत्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली होती त्या सगळ्याचे बयान व पुरावे शौर्याने आधीच गोळा करून ठेवले होते.
काही तासात पोलिसांनी हवेलीत धाड टाकून दोघांनाही बेड्या ठोकत अटक केली. तिथून नेताना काकांनी माझ्याकडे शेवटचं पाहिलं, पण त्यांच्या त्या दृष्टीत कसलाही पश्चाताप नव्हता, तर फक्त स्वतःच्या पराभवाचा संताप आणि चीड स्पष्ट दिसत होती. काही दिवसानंतर आदित्य अंकल यांनी माझ्या हातात एक जुनी पण महत्वाची फाईल ठेवली आणि म्हणाले, आरती, हे तुझ्या बाबांनी माझ्या सुरक्षिततेसाठी आधीच ठेवायला सांगितलं होतं. मी ती फाईल थरथरत्या हाताने उघडून पाहिली. त्यात त्या ऐतिहासिक हवेलीचे, फॅक्टरीचे, जमिनीचे आणि संपूर्ण संपत्तीचे मूळ कायदेशीर कागदपत्र होते. ते कागद पाहत असताना माझे हात सुन्न होऊन कापू लागले. मी ती फाईल घाईघाईनं छातीशी धरली आणि रडत रडत मिठी मारली. आज अखेर मला माझा हक्क, माझी ओळख पुन्हा मिळाली होती. माझ्या मनाला एक अनामिक आणि अथांग शांतता लाभली. काही दिवसानंतर एके दिवशी अचानक शौर्य आपलं लहान सामान एका बॅगेत भरताना दिसला. मी अस्वस्थ होत आश्चर्याने त्याला विचारलं, तुम्ही हे काय करताय? त्याने एक गोड हसू ओठावर आणत उत्तर दिलं, आता माझे या घरातील काम पूर्ण झाले ना आरती, त्यामुळे आता मी निघतो. मी घाबरून आणि हादरून विचारलं, पण कुठे जाणार? त्यांनी अत्यंत शांत आवाजात समजावत म्हटलं, तुला त्या संकटातून आणि नको असलेल्या त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मला तुझा पती बनण्याचं हे नाटक करावं लागलं होतं. पण आता तू पूर्णपणे कायदेशीररित्या स्वतंत्र आहेस. तुझं आयुष्य आता तुझ्या हातात आहे. तू तुझ्या मर्जीनं हवं तसं जगू शकतेस. एवढं बोलून ते जसे मागे वळले तसं मी राहून धावत जाऊन त्यांचा हात घट्ट धरला. माझ्या डोळ्यातून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळू लागले. मी गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, जेव्हा या संपूर्ण दुनियेनं मला एकटं आणि ओझं समजून वाळीत टाकलं होतं, तेव्हा कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्ही माझ्या पाठीशी खरोखर उभे राहिलात. मला माझा हक्क मिळवून दिलात आणि प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्यासोबत सावलीसारखे उभे राहिलात. हे नातं भलेही एका खोट्या नाटकापासून सुरू झालं असेल, पण आज माझ्यासाठी ते कोणतंही नाटक उरलेलं नाही, तर ती माझ्या आयुष्याची सर्वात मोठी आणि सुंदर वास्तव बनले आहे. शौर्य स्तब्ध होऊन माझ्या डोळ्यात पाहत राहिला. मी ओठावर एक प्रेमळ स्मितहास्य आणत हळूच विचारलं, जर तुमची हरकत नसेल तर मी माझी उरलेली संपूर्ण जिंदगी तुमच्यासोबत घालवू इच्छिते. तुम्ही मला स्वीकाराल का? माझ्या या साध्या पण प्रामाणिक शब्दांनी शौर्याच्याही डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच अत्यंत विश्वासाने माझा हात आपल्या हातात घट्ट घेतला आणि म्हणाला, यावेळेस हे नातं कोणत्याही मजबुरीपोटी नाही, तर आपल्या मनापासून आणि सहमतीनं जुळलेलं आहे. आणि मग काही महिन्यानंतर त्याच ऐतिहासिक हवेलीत, जिथे कधी काळ्या पैशाच्या लालसेनं रक्ताच्या नात्यांना कायमचं तोडून टाकलं होतं, त्याच वाड्यात आज खऱ्या विश्वासाने, आपुलकीने आणि प्रेमाने एका नव्या आनंदी कुटुंबाचा जन्म झाला. खरंच म्हणतात, नाती रक्ताच्या ओळखीने नाही, तर माणसाच्या निर्मळ नियतीने जपली जातात. जेव्हा माणसाच्या मनात पैशाची हाव आणि लालसा घर करते, तेव्हा त्याला आपले जवळचे लोकही परके आणि शत्रूसारखे भासू लागतात. दौलत किंवा संपत्ती ही माणसाला काही काळापुरता आभासी आनंद देऊ शकते, पण अन्यायाने आणि चुकीच्या मार्गाने कमवलेली संपत्ती कधीही आयुष्यात खरा सुकून किंवा मानसिक शांतता देऊ शकत नाही. दुसरीकडे सत्याचा मार्ग कितीही बिकट असला आणि सत्य समोर यायला कितीही उशीर लागला, तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. म्हणूनच या संपूर्ण प्रवासातून आपल्याला हाच मोलाचा संदेश मिळतो की कधीही कोणाच्या विश्वासाशी, कोणाच्या हक्काशी आणि कोणाच्या आयुष्याशी खेळ करू नये. एका लेकीला कधीही ओझं किंवा पांघरुणावरील धूळ समजून नाकारू नये, कारण ती सुद्धा कोणत्याही मुलाइतकी कुटुंबाची समान हक्कदार असते. मित्रांनो, कधीही कोणाच्या संपत्तीला पाहून किंवा पैशाच्या लोभासाठी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. पैसा आज आहे, उद्या नाही, पण माणसाचा प्रामाणिकपणा आणि त्याची चांगली वागणूक हीच तिची खरी श्रीमंती असते. जो माणूस बाहेरून साधा किंवा अपूर्ण वाटतो, तो मनाने खूप सोन्यासारखा असू शकतो. त्यामुळे कधीही कोणाच्या परिस्थितीवरून किंवा रूपावरून त्याची परीक्षा घेऊ नका, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. तर मित्रांनो, आरतीच्या आयुष्यातली ही कथा तुम्हाला कशी वाटली? पैशाच्या लालसेपोटी आणि स्वार्थासाठी नाती कशी तुटतात आणि प्रामाणिकपणाचा विजय कसा होतो, हेच या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात, मला कमेंट करून नक्की सांगा. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आणखी सत्य व हृदयस्पर्शी कथांसाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक कथेसह.
तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.